ते आरक्षण संपवले। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आरोप केलाय, मंडळ यात्रा हे केवळ ढोंग, ओबीसी मतदार दूर गेल्यामुळे शरद पवारांनी मंडळ यात्रा काढली। लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे। शरदचंद्रजी पवारांनीच महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण संपवलंय, जरांगेंना मोठं केलंय, त्यांच्या आंदोलनाला रसद पुरवली, खतपाणी घातलंय आणि ओबीसीची जी मसलत होती, ओबीसी आरक्षण किंवा मंडल आयोग, ही ओबीसींची मसलत होती। शरदचंद्रजी पवारांनी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन ही ओबीसींची मसलत बुडवलेली आहे, ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे आणि ओबीसी बाय डिफॉल्ट नॅचरली महायुतीच्या बाजूने गेलाय हे त्यांना शल्य आहे। म्हणून शरदचंद्रजी पवार दुतोंडी वागतायत, एका बाजूला जरांगेला मोठं करतायत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या चेल्या चपाट्याला ज्यांची अवकात नाही, कुवत नाही, त्यांना मंडळ यात्रा काढायला लावतायत। लक्ष्मण हाके यांच्याकडून आरोप करण्यात आलाय, मंडळ यात्रा हे केवळ ढोंग असल्याचं लक्ष्मण हाके यांच्याकडून आता बोलण्यात येत आहे। नागपूरपासून काढलेली मंडळ यात्रा हे केवळ ढोंग असल्याचं म्हणत लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय। ओबीसी मतदार शरद पवार यांच्यापासून दूर गेल्यामुळे त्यांनी हे प्रकार सुरू केलेत। एकीकडे ओबीसींसाठी यात्रा काढायची आणि दुसरीकडे जरांगे यांना आतून पाठिंबा द्यायचा असं धोरण शरद पवार यांच्याकडून राबवले जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे। ओबीसी मतदार दूर गेल्यामुळे शरद पवार यांनी मंडल यात्रा काढली असा आरोप आता लक्ष्मण हाकेकडू यांच्याकडून करण्यात येतोय। शरद पवार यांनी ओबीसींचे आरक्षण संपवले असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे। आपल्यासोबत फोनलाईनवरून विद्याताई चव्हाण या जोडल्या गेल्या आहेत। विद्याताई, लक्ष्मण हाके यांच्याकडून आता आरोप केला जातोय, शरद पवार यांनी ओबीसींचे आरक्षण संपवले, ओबीसी मतदार दूर गेल्यामुळे आता ही मंडल यात्रा काढल्याचं ते म्हणतायत। लक्ष्मण हाके आत्ता राजकारणात आले, कोणाच्या तरी सांगण्यावरनं आलेले आहेत। त्यांना म्हणावं, तुम्ही आधी मंडल आयोगाचा जर अभ्यास केला तर व्हीपी सिंग सरकारने 7 ऑगस्ट 1979 रोजी ही मंडल आयोग आणला होता आणि त्यावेळी रथयात्रा काढून कमंडल आणून भाजपने त्याचा विरोध केला होता आणि व्हीपी सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता। भाजप कायम आरक्षण विरोधी आहे आणि मंडल आयोगाने 27% आरक्षण दिलं, ते व्हीपी सिंगांच्या सरकारने दिलं आणि त्यावेळी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाची 27% आरक्षणाची सुरुवात या महाराष्ट्रामध्ये केली। त्यामुळे लक्ष्मण हाक्यांना म्हणावं, उचलली जीभ लावली टाळ्याला किंवा भाजपकडनं थैल्या मिळत आहेत किंवा MLC मिळणार या अपेक्षेने तुम्ही अशा प्रकारे ओबीसी समाजाला मिसगाईड करू नका। पहिल्यांदा अभ्यास करा, राजकारणाचा अभ्यास करा, मंडल आयोग आरक्षण कोणी आणलं अभ्यास करा, महाराष्ट्रात कोणी लागू केलं ते आरक्षण, ते त्याचा अभ्यास करा आणि नंतर बोला। उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला किंवा भाजपला खुश करण्यासाठी हे पडळकर झाले, हा खोत झाला, हा माणूस झाला, तो एक ॲडव्होकेट कोण आहे, हे सगळे वेडपट माणसं आहेत आणि यांना भाजपने पोसलेलं आहे आणि यांना मिसगाईड करायला ठेवलेलं आहे, भुंकायला ठेवलेलं आहे लोकांवरती। ते बोलताना असं सुद्धा बोललेत की ओबीसी साठी यात्रा काढायची आणि दुसरीकडे जरांगे यांना आतून पाठिंबा द्यायचा। जरांगे यांना आतून पाठिंबा कशाला? बाहेरनं आम्ही समोरासमोर कोणाला भीती आहे का आम्हाला द्यायची? आम्ही कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नाही, हे तुम्ही कुठल्याही नेत्याला विचारू शकता। परंतु भाजपने जो माणूस आणलेला आहे हा हाके थैल्या घेऊन आलेला आहे, हा फक्त ओबीसींना मिसगाईड करायचं काम करतोय आणि शरद पवारांवरती बोलायचं आणि म्हणजे प्रसिद्धी मिळते हे त्यांना माहिती आहे आणि ज्या गोष्टी भाजपला स्वतःला उघडपणे बोलता येत नाही त्या गोष्टी अशा नवख्या लोकांकडनं बोलून घ्यायच्या, हे काम भाजप करतं आहे आणि संबंध महाराष्ट्रात आणि देशात हा अपप्रचार चालू आहे। परंतु लोक शरद पवार साहेबांना अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखतात आणि अनेक आरक्षण हे शरद पवारांच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, फुले आंबेडकर जे आपण महाराष्ट्राचं पुरोगामित्व म्हणतो ते जपणारे नेते शरद पवार आहेत आणि त्यांच्या पाऊलवाटांवरनं यशवंतराव चव्हाणांबरोबर चालणारे, फुले शाहू आंबेडकरांचा आदर्श मानणारे नेते शरद पवार आहेत। त्यांनी समता बंधुता आणलेली, कधीही भांडणं लावण्याचा प्रयत्न केलेला नाहीये
त्यामुळे हाकेंना म्हणावं तुम्ही हा निरर्थक बडबड करू नका. हा जागर जो महाराष्ट्रभर चालू आहे आमचा, तो मंडल आयोग हा शरद पवारांनी लागू केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम आरक्षणाच्या बाजूने आहे, ओबीसींच्या बाजूने आहे, SC ST सगळ्यांच्या बाजूने आहे, परंतु धनगरांच्या बाजूने आहे, परंतु लिंगायतांच्या बाजूने आहे. परंतु हे सगळं कारस्थान करण्याचं काम भाजप हाके सारख्या चमच्यांना हाताशी धरून करतायत. जी, धन्यवाद विद्याताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. जरांगेंचं आंदोलन हे बारामती अॅग्रोमधून चालतं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केलाय. बारामतीमधील गोधडीवाले अजित पवारांना त्यांची जागा दाखवतील. मनोज जरांगे यांचं आंदोलन बारामती अॅग्रोमधून चालतं असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तर येणाऱ्या कालावधीमध्ये हेच गोधडीवाले अजित पवारांना त्यांची जागा दाखवतील असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी रोहित पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. बारामती ॲग्रो कंपनीमधून जरांगेंचं आंदोलन चालतं. एका बाजूला जरांगेचं आंदोलन चालवायचं आणि दुसऱ्या बाजूला मंडल यात्रा काढा म्हणायचं. अरे वा रे राजनीती, दोगली राजनीती म्हणतात त्याला. कारखाने उभे करणारे तुम्ही, दारूच्या फॅक्टऱ्या करणारे तुम्ही, बारामतीमध्ये असमतोल विकास करणारे तुम्ही आणि दलितांच्या गोधड्या तुमच्या कंपाऊंडवर आल्या म्हणून तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकता. हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाला, संविधानिक पदावर ज्यांनी शपथ घेतली महाराष्ट्राच्या हिताची, त्या माणसांना अशा पद्धतीचं वक्तव्य करावं. गोधड्या अजितदादा पवारांना हे गोधडीवाले बघा पुढच्या काळात घरी बसवतील. जरांगेंचं आंदोलन हे बारामती अॅग्रोमधून चालतं असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात आलाय. तर बारामतीमधील गोधडीवाले अजित पवारांना त्यांची जागा दाखवतील असं म्हणत त्यांनी रोहित पवार आणि अजित पवार यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय. लक्ष्मण हाके यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी रोहित पवार आणि अजित पवार यांच्यावर सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय. बारामती ॲग्रो मनोज जरांगे यांचं आंदोलन हे बारामती अॅग्रोमधून चालतंय. एका बाजूला जरांगेंना रसद पुरवायची तर दुसऱ्या बाजूला ओबीसींसाठी मंडल यात्रा काढायची ही केवळ पवारांची रणनीती, दोगली राजनीती असून ही फक्त बंडल यात्रा आहे असा आरोप या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी केला. त्याचप्रमाणे त्यांनी बारामतीमधील गोधडीवाले अजित पवारांना त्यांची जागा दाखवतील असा निशाणा या ठिकाणी रोहित पवार आणि अजित पवार यांच्यावर साधण्यात आलाय. मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सदनिका लोकार्पण